गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुणे ढवळून निघालंय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात आंदोलनाची लाट उसळली आहे। त्यावर हॉस्पिटलने तातडीने रुग्णांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला। दुसरीकडे पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नियम डावलणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कडक कारवाईचे संकेत दिले। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। पुण्यामध्ये डिपॉझिट न भरल्यानं तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर उसळलेला संताप थांबायला तयार नाहीये। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात आजही अनेक राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चिल्लर फेकली, तर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते थेट हॉस्पिटलच्या गच्चीवर चढले। आमचं म्हणणं आहे की प्रशासन जर आता आम्हाला अडवतोय एवढं, त्यावेळेस कुठं गेलते की आमच्या महिलेचा जीव फक्त 10 लाखासाठी घालवला? काय तिच्या मुलांचा काय दोष होता की ते अजून जगात आले नाही तोपर्यंत त्यांनी आई पाहिलेली नाहीये? काय त्या बाळांचा दोष होता? मग असलं भंगार हॉस्पिटल कशाला पाहिजे? मातंग समाजाच्या ज्या महिलेवर अन्याय झालाय त्या महिलेला व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे। इथून पुढे कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही महिला असो पुरुष असो कुणावरही अन्याय घडता कामा नये। ही जी घटना घडलेली आहे ही घटना पुन्हा घडता कामा नये। संतापाचा सामना करावा लागणाऱ्या दीनानाथ हॉस्पिटलने अखेर एक मोठा निर्णय घेतलाय। दीनानाथ रुग्णालयात येणाऱ्या इमर्जन्सी मधल्या कुठल्याच रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा ठराव विश्वस्त आणि मॅनेजमेंटने मंजूर केलाय। त्यासाठी वैद्यकीय संचालकांनी लोकांना एक खुलं पत्रही लिहिलंय। कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातला अत्यंत काळा आणि सुन्न करणार आहे। इमर्जन्सी रुग्ण प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही। घेतलेल्या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी करण्यात येईल। दुर्दैवी घटना आहे। मृत्यूमागे रुग्णालयाचा संबंध जोडणं चुकीचं आहे। रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही याचा तपास, घटनेतील सत्य शासकीय चौकशीत बाहेर येईल। असंवेदनशीलतेचा अंत करण्याची सुरुवात करत आहोत। या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात। त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे। पुण्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांची भाजप आमदार अमित गोरखेंसह पीडित महिलेच्या कुटुंबियांनी भेट घेतली। ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे। त्या हॉस्पिटलमध्ये पण जे काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिला तिथे, तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। नक्कीच आमच्या वहिनीसोबत तसं झालंय, असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मदायी व्हायला हवं। भिसे परिवाराला आश्वस्त केलंय की याच्यावर जे कोणी कल्प्रिट असतील, जे कोणी त्या ठिकाणचे व्यवस्थापन असेल त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील। जो अन्याय आमच्या भगिनीवर झाला आहे तो 100% दूर करण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि भरपूर वेळ सगळ्या गोष्टी त्यांनी समजून ऐकून आणि पेपरही त्यांनी चेक केले। अलंकार पोलीस ठाण्यातच सरकारच्या आरोग्य विभागाने भिसे कुटुंबियांचा जबाब नोंदवला। त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरांची समोरासमोर चौकशी झाली। कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे। आत्ता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाकडनं जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ। मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे। पूर्ण माहिती रुग्णाचे नातेवाईक खोटं बोलतायत असं म्हणायचंय का? दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल। तर मंत्रालयातून आलेल्या फोनलाही न जुमानणाऱ्या हॉस्पिटलवर फडणवीस कारवाई करणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय। ही जी घटना आहे, एका महिलेचा मृत्यू, प्रेग्नेंट महिला होती, गरोदर महिला होती, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाला हे सरकार जाब विचारणार आहे की नाही हा एक प्रश्न आज उपस्थित होतो। एका गरोदर महिलेला सांगू शकतं किंवा तिच्या परिवाराला सांगू शकतं की मंत्र्यांनी करो, मुख्यमंत्र्यांनी करो, कोणी फोन केला तरी 10 लाख रुपये द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला ॲडमिट करणार नाही। ही मगरुरी, हा माज, ही मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही
आज हा सरळ प्रश्न आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या प्रकारामुळे धर्मादाय रुग्णालयांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. धर्मादायाच्या नावाखाली सरकारकडून सवलत घेणारी रुग्णालयं रुग्णांना खरोखर सवलतीच्या दरात उपचार देतात का असा प्रश्न विचारला जातो. आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी. हे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं. आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे. धर्मादाय रुग्णालय योजना काय आहे एक नजर टाकूया. गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार. 1 सप्टेंबर 2006 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने निर्धन रुग्ण निधी निर्माण करावा. रुग्णाच्या बिलांच्या 2% रक्कम निर्धन रुग्ण निधीत जमा करावा. त्यातून निर्धन आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांवर उपचार करावे. उपलब्ध खाटांच्या 10% खाटा आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी राखून ठेवाव्यात. रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची गरज पडल्यास अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी. गरीब रुग्णाला दाखल करताना कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये. मुद्दा फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुरता नाहीये. धर्मादाय रुग्णालयांवर वचक ठेवून सरकार गरीब रुग्णांची होणारी ससेहोलपट रोखणार का हा प्रश्न आहे. सरकारला न जुमानणाऱ्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या मुजोर रुग्णालयांवर सरकारने या निमित्ताने ऑपरेशन करायला हवं. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.